फक्त 2 मिनिटे उशिरा पोहोचला म्हणून विद्यार्थ्याला नीटची परीक्षा देता आली नाही। पण जर परीक्षा व्यवस्थेनेच गोंधळ घातला असेल तर याला जबाबदार कोण, असं देशातील लाखो विद्यार्थ्यांचे पालक प्रश्न विचारतात। वर्षानुवर्षे मेहनत करून नीटची तयारी करतात, पालक लाखो रुपये खर्च करतात, पण यंदा काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्राबाबत गंभीर गोंधळ असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। काही विद्यार्थ्यांची 2 वेगवेगळी केंद्रे दाखवण्यात आली, तर एका विद्यार्थ्याचं केंद्र थेट अबुधाबीमध्ये दाखवण्यात आलं। दुसरीकडे काही विद्यार्थ्यांना फक्त काही मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आलं। मग प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांकडून 100% अचूकतेची अपेक्षा केली जाते, पण व्यवस्थेच्या चुका झाल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सरकार आणि परीक्षा यंत्रणा विद्यार्थ्याच्या भवितव्याशी संबंधित अशा परीक्षांमध्ये अधिक सक्षम आणि जबाबदार व्यवस्था उभी करण्यात कुठेतरी अपयशी होते, असा प्रश्न आता पालक विचारत आहेत। नियम आवश्यक आहेत, पण शिस्तही आवश्यक आहे, कारण नियम आणि शिस्त याच्यामध्ये संतुलन असायला हवं। कारण परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी असते, विद्यार्थी परीक्षेसाठी नसतात। तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी दुनियादारीला फॉलो करा। धन्यवाद।